नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण मकर राशीबद्दल जाणून घेणार आहोत. मकर राशीला बऱ्याच वर्षांपासून जो त्रास होत होता तो आता 10 एप्रिलनंतर असं काही चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि अजून काय काय गोष्टी घडणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही शांत असतात पण तुम्ही कमकुवत नाही. मकर राशीचे लोक कमी बोलता पण ते सगळं पाहत असतात. लोकांना वाटतं की तुम्ही फक्त निरीक्षण करतायत, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलवून टाकते. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम त्याचा जबरदस्त देतील. आणि आज मी जे सांगत आहे ते नुसतं राशी भविष्य नाही, तर हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड पडतील आणि काही भ्रम तुटतील. मकर राशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं आता ते हलणार आहे, जे अडकलं होतं ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे तेच आता तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण की पुढील प्रत्येक घटना, पुढील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी इतकी उपयुक्त आहे की तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. तर मकर राशीच्या लोकांना सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मकर राशीच्या स्वामी भक्तांना मी फक्त एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की मी जे आज सांगणार आहे ते स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये अगदी खूप छान प्रकारे घडणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि हे स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. मकर राशींच्या आयुष्यामध्ये पहिली घटना जी घडणार आहे ते म्हणजे लपलेलं सत्य उघड होणार आणि तुमच्या डोळे उघडणारा क्षण तुमच्या समोर येणार. मकर राशी, तुमच्या आयुष्यातली पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती किंवा एखाद्याचा व्यवहार सगळं वरवर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत नव्हतं, कारण तुम्ही साधे नाही तर तुमचं जे निरीक्षण आहे ते अगदी अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य जे तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवला, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्याला इतकं महत्त्व दिलं, तिथे काहीतरी लपलेलं होतं. आणि हे सर्व बघून सुरुवातीला तुम्हाला मन दुःख होईल, थोडा राग येईल, थोडी निराशा आणि थोडा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण मकर राशी एकदा सत्य ओळखलं की मागून वळून पाहत नाही. मकर राशीच्या लोकांना अगदी सत्य आवडत असतं. तुम्ही शांतपणे आता निर्णय घ्याल, कोणालाही काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून तुम्ही सर्वांना बरोबर उत्तर देणार. आणि ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपलेच नसतात ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. मकर राशी, पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनांपेक्षा सत्यावरती चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना म्हणजे अडकलेलं जे पण तुमचे कामं होती, थांबलेली तुमची प्रगती होती आणि अचानक तुम्हाला मार्ग तुमच्यासाठी आता उघडे होणार आहेत. मकर राशी, ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होता. तुमची फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हते किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला,
कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणाने बोललात, तुम्ही सर्व काही नियम पाळले, पण तरी काहीतरी अडथळा हा येतच होता. या सगळ्यांमुळे तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता, मी इतका प्रयत्न करतोय तरी का सगळं काही नीट होत नाही, सगळं काही थांबल्यासारखं का आहे. पण मकर राशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्टी पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर पर्सन असू द्या, अधिकारी असू द्या, ग्राहक, नातेवाईक किंवा एखादा मित्र जो एका शब्दाने, एका सहीने किंवा त्याच्या एका संधीने तुमचं सगळं काही पुढे जाईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस तुम्ही थांबला होतात आता ते झपाट्याने सर्व गोष्टी पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळेल. तुम्ही पुन्हा उभे राहाल, पण यावेळी अगदी ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, पण तुमची वेळ चुकीची होती ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही मकर राशींसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील. कर्ज जे तुमच्या डोक्यावरती जे कर्ज होतं, कर्जफेडीचे तुम्हाला आता मार्ग सापडतील. नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी करिअरमध्ये मोठी प्रगती देखील असणार आहे. बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज देखील दूर होतील आणि तुमचं नातं पुन्हा मार्गी लागेल. तर 10 एप्रिलनंतर ह्या ज्या घटना आहेत तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल आणि संयम जे तुम्ही आत्तापर्यंत ठेवलं ते संयम तुमचं वाया जात नाही आहे, कारण तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली आणि ती योग्य वेळ आता जवळ येत आहे. म्हणून आता तुमचं यश जे तुम्हाला मिळणार आहे ते अगदी स्थिर मिळणार आहे. मकर राशी, दुसरी घटना म्हणजे तुमच्या थांबलेल्या गोष्टींना आता गती देणारा क्षण निर्माण होतोय. आता गोष्टी हलणार आहेत, तुमची प्रगती सुरू होणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकलाच. तिसरी घटना म्हणजे नात्यांचा भूकंप, सत्याची चाचण्या आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. तिसरी घटना ही साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारे आहे. बराच काळ तुम्ही नाती मनापासून जपली, तुम्ही ऐकलं, समजून घेतलं. तुमच्या समोर ज्या पण काही चुका होत होत्या त्या तुम्ही दुर्लक्ष करत होत्या. स्वतःच्या भावना तुम्ही बाजूला ठेवल्या होत्या, कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही फक्त निरीक्षण कराल, कारण मकर राशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावे गोळा करत असते. आणि जेव्हा तुमच्या मनाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल, हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल. काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य तुम्हाला स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अगदी ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरे लोक असणे फार महत्त्वाचं आहे. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसे झालं असं म्हणण्याचं ध्येय दाखवाल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे तुम्ही पाऊल उचलाल. मकर राशी, तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचं सगळं वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. चौथी घटना म्हणजे तुमच्या करिअरमध्ये मोठी झेप.
मकर राशी चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाशझोतात राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवरती लक्ष देतात. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट, नवी जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विशेष विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, मी तयार आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही खूप आधीपासून तयार आहात, फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारात घेतलं जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काहींसाठी बढती आणि पगारवाढीचे दार देखील उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट, नवीन करार, नवीन ग्राहक किंवा अचानक वाढलेली मागणी तुम्हाला दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाहीत, तर निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचे विश्लेषण कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. मकर राशी चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. इतकी वर्ष तुम्ही पेरलेलं बी आता झाड बनून उभं राहणार आहे. आता तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख अधिक ठळकपणे समोर येणार आहे. पाचवी घटना आर्थिक स्थितीत मोठा बदल. मकर राशी पाचवी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालथ आणि त्यानंतरचं स्थैर्य. बऱ्याच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही तुम्हाला काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण या सगळ्यांमुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा विचार केला, मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही, पैसा का टिकत नाही. पण मकर राशी, तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढवण्यासाठी वेळ लागत होता. आता तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेलं पेमेंट तुम्हाला हातात येईल. जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशन तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायात मोठा ग्राहक तुम्हाला मिळणार आहे. एखादी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला परतावा देईल. पण लक्षात ठेवा, ही घटना केवळ पैसा मिळवणं नाही, तर ही तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होता, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही मकर राशींसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. जे तुम्ही स्वप्न एवढ्या वर्षांपासून पाहत होता ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आलेली आहे. काहींसाठी कर्जफेडीचे मार्ग मोकळे होतील. काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलू आहे. तुम्ही पैशाला भीतीने नव्हे तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही, तर तो साधन आहे आणि तुम्ही त्याचं योग्य व्यवस्थापन करायला तयार आहात. मकर राशी पाचवी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्याचा खर्च भागवणारे राहणार नाहीत, तर भविष्य घडवणारे व्हाल. आता तयार राहा, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसा नाही, तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची खरी ताकद तुमच्या हातात असणार आहे. सहावी घटना तुमचे आरोग्य. मकर राशी सहावी घटना तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि भविष्याची चिंता यात स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणे, मानसिक अस्वस्थता हे सगळं तुम्ही ठीक आहे म्हणत पुढे ढकललं. पण आता एक अशी तुम्हाला जाणीव होणार आहे की जी तुम्हाला थांबवेल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग
ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं किती अत्यावश्यक आहे. ही घटना घाबरवणारी नाही तर तुम्हाला जागा करणारी आहे, कारण तुम्ही तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्याल. तुमच्या आहारात बदल करा, नियमित चालणं, योग किंवा व्यायाम तुम्ही सुरू कराल. तुम्हाला तुमच्या झोपेचं महत्त्व समजेल. मोबाईल आणि ताण यापासून थोडं अंतर ठेवाल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवाल. सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं कमी कराल. सगळं परफेक्ट असायलाच हवं हा दबाव तुम्ही कमी कराल आणि स्वतःला दोष देणं थांबवाल. काही मकर राशींसाठी हा काळ तर डिटॉक्ससारखा असणार आहे, जेणेकरून म्हणजे जुन्या ज्या तुमच्या सवयी तुम्ही सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा हा वेळ आता असणार आहे. काहींसाठी मानसिक शांती मिळवण्याचा, जुना ताण, जुने विचार आणि जुने अपराधभाव सोडून देण्याचा. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर आणि शांत मन हेच खरं धन आहे. पैसा, यश, नाती हे सगळं त्यानंतर येतं. मकर राशी, आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहाल, स्वतःला प्राधान्य द्याल आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. तर तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नवा ऊर्जेचा अध्याय सुरू होणार आहे. 7वी घटना सन्मान, प्रतिष्ठा. मकर राशी, 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं, कोणत्याही दिखाव्याशिवाय तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. ही 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी आणि समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे काम केलं, कोणत्याही दिखाव्याशिवाय तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, तरीही तुम्ही वाद केले नाही, कारण तुम्हाला माहीत होतं की वेळच खरी साक्ष देणार आणि तीच वेळ आता तुमची आलेली आहे. एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल, लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, वरिष्ठांकडून सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला सन्मानित केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत निर्णायक ठरेल. ही घटना अचानक घडेल आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण लक्षात ठेवा, हा सन्मान तुमचा एका दिवसात तुम्हाला मिळालेला नाही, तर तो तुमच्या सातत्य, तुमची शिस्त आणि तुमचा प्रामाणिक स्वभावामुळे तुम्हाला मिळालेला आहे. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल, काहींना एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी निवडलं जाईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावरती विश्वास ठेवत आहेत. ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. आत्तापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, आता तुम्ही प्रकाश झोतात उभं राहण्याची तुमची वेळ आलेली आहे. मकर राशी, 7वी घटना म्हणजे तुमच्या किमतीची अधिकृत ओळख आहे. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत, तर तुमचं व्यक्तिमत्वही मान्य करतील. तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचा सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होणार आहे. 8वी घटना शत्रूंचा संपूर्ण पराभव, गुप्त खेळ उघड होणार आणि तुमच्या सत्याचा विजय होणार. ही 8वी घटना साधी नाही, ही आहे तुमच्या आयुष्यातील न्यायाचा क्षण. बराच काळ तुम्हाला जाणवत होती की कोणीतरी तुमच्या प्रगतीवरती सावली टाकलेली होती. समोरून गोड बोलणारे पण मागून अडथळा निर्माण करणारे लोक. ऑफिसमधून राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात काम करत होतं. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण मकर राशी भावनेवरती नाही तर निरीक्षणावरती चालते. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कुणावरही उघड आरोप केले नाही. आतून तुम्हाला खूप त्रास झाला, परंतु तुम्ही बाहेरून शांत राहिलात. आता वेळ बदलते आहे. विरोधांकडून एक चूक होणार आहे, एखादा खोटा प्लॅन उघड होईल, एखादा मॅसेज, एखादी चर्चा, एखादी चूक, अगदी सगळं काही स्पष्ट होईल. लोकांना कळेल की तुमचं काम किती स्वच्छ होतं आणि अडथळे कोणी निर्माण केली होती. ही घटना भांडण घडवण्यासाठी नाही, तर ही तुमची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी असणार आहे. आणि आता तुम्हाला ओरडावं लागणार नाही, कारण की परिस्थिती आता ती स्वतः तुमच्या बाजूने उभी आहे. 9वी घटना म्हणजे भाग्याची अनपेक्षित चाल आणि आयुष्यात मोठा बदल. 9वी घटना तुमच्या आयुष्यात अचानक वळण घेऊन येणारे आहे. तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे, प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे,
पण आता अशी परिस्थिती तयार होईल की ती तुमच्या प्लॅनमध्येच नव्हती. एखादा अचानक प्रवास, ट्रान्सफर, नवीन जॉब ऑफर, परदेशाशी संबंधित संधी किंवा आयुष्य बदलणारी भेट काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. सुरुवातीला तुम्हाला अस्थिर वाटेल कारण तुम्हाला स्थिरता आवडते. पण लक्षात ठेवा, हा बदल तुमच्या विरोधात नाही तर तो तुमच्या प्रगतीसाठी आहे. कधीकधी विश्व आपल्याला आरामाच्या चौकटीतून बाहेर काढतं कारण मोठं यश तुम्हाला चौकटीबाहेरच मिळणार असतं. त्यामुळे मकर राशींसाठी हा बदल करिअरमध्ये मोठी झेप घेणारा ठरेल. काहींसाठी तर नवीन सुरुवात राहणार आहे, काहींसाठी घर किंवा शहर बदलण्याचा देखील निर्णय असू शकतो आणि या सर्व अनुभवांमुळे तुमच्या विचारसरणीत तुम्हाला बदल आणून देईल. या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जाणवेल की हा बदल खरंच खूप माझ्यासाठी सुरक्षित आहे आणि ही घटना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काही यशस्वी आणि अधिक समाधान देणारा असणार आहे. कारण आता भाग्य तुमच्यासाठी अनपेक्षित चाल खेळणार आहे आणि ही चाल तुमच्या फायद्यासाठी ठरणार आहे आणि तुमचं नशीब हे खूपच अचानकपणे चमकणार आहे. आणि पुढच्या जे पण काही घटना घडणार आहे तर ती पुढची घटना म्हणजे ही घटना नाही तर तुमच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण करणारा क्षण आहे. आत्तापर्यंत एवढ्या वर्षांपर्यंत जे काही घडलं, अन्याय, मेहनत, तुम्ही शांतपणे सहन केलेला अपमान, न बोलता केलेली मदत, स्वतःच्या भावनांना दाबून घेतलेले निर्णय, या सगळ्यांचं उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचार केला मी चुकीचं काय केलं होतं, पण सत्य असं आहे की तुम्ही फक्त वेळेआधी तयार होता. विश्वाने तुम्हाला थांबवलं कारण मोठ्या भूमिकेसाठी तुमची तयारी चालू होती. आणि आता तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचं विश्व आता बदललेलं आहे. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्हाला तासनतास चिंता करावी लागत होती त्या आता तुम्हाला लहान वाटतील कारण लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत होतात. आता ती गरज उरणार नाही कारण तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला शिकवाल. एखादं मोठं यश तुमच्या नावावर येणार आहे. एखादी जुनी अडचण जी कायमस्वरूपीची संपणार आहे आणि एखादं नातं स्पष्टपणे तुमच्या बाजूने उभं राहणार आहे किंवा अचानक मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. आता तुमचा आत्मविश्वास एवढा वाढणार आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या दडपणामधून तुम्ही बाहेर पडणार आणि मी पुरेसा आहे ही भावना तुम्ही स्वीकाराल. मकर राशीसाठी आध्यात्मिक विचारांचा हा काळ आहे. आणि आता ही शेवटची घटना म्हणजे तुमच्या कर्मफळाचा अंतिम निर्णय. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कृतीने उत्तर मिळेल, पण तुम्ही सुडाने नाही तर तुमच्या प्रगतीने उत्तर देणार आहात. आता तुमच्या आयुष्यात नवीन योग सुरू होणार आहेत. जुनं दुःख, जुन्या चुका, जुने अपमान आता सगळे मागे राहतील आणि पुढे असेल जे फक्त स्पष्ट विचार, मजबूत आत्मसन्मान आणि स्थिर यश. आता तयार राहा कारण आता तुम्ही फक्त परिस्थितीला सामोरे जाणारे नाही तर परिस्थिती घडवणारे आहेत. कारण आता तुमचा काळ सुरू झालेला आहे. यावेळी आता तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाहीत. इतकी वर्ष शांत राहून प्रामाणिकपणे तुम्ही कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहाल. आता तुमची खरी किंमत सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहेत. मकर राशी, आता तुमचं नवीन पर्व सुरू होत आहे. आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं, सन्मानाचं आणि यशाचं. जुन्या वेदना मागे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. मकर राशीवाल्यांनो, तुम्हा सर्वांना जर मनाला हे सर्व गोष्टी पटल्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण आता विश्व तुमच्या बाजूने उभं आहे आणि ही वेळ तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे आता तुमचं नशीब खूपच चमकणार आहे. या संधीचा नक्कीच फायदा घ्या. भेटूया अशा छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.